नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मागचाच व्हिडिओ आपण पाहिलेला होता ऑल इंडिया कोटा 15% जो आयुष 88CCC हे आयुषसाठी BAMS, BHMS, BUMS, BSMS साठी ॲडमिशन प्रोसेस कंडक्ट करत आहे. त्यामध्ये कॉलेज कोणते येत होते तर त्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज येत होते. त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कॉलेज येत होते, दिल्ली युनिव्हर्सिटी, नॅशनल युनिव्हर्सिटी आणि डीम्ड कॉलेज जे आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे असे सर्व कॉलेज 88CCC जे ऑल इंडिया कोट्यातून ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करत होते याच्यामध्ये हे कॉलेज येत होते. परंतु दरवर्षीपासून म्हणजे गेल्या वर्षीपासून 15% प्रायव्हेट कॉलेजसाठी देखील कोटा सुरू होत आहे. परंतु ते ऍडमिशन प्रोसेस कोण कंडक्ट करतं तर ते CET सेल कंडक्ट करतं ते ऍडमिशन प्रोसेस. आणि CET सेलवर तशी नोटीस आलेली आहे 15% प्रायव्हेट कोटा. आणि त्यानंतर जो रिमेनिंग कोटा असतो त्याचे देखील टाइम टेबल आलेला आहे. त्याचे रजिस्ट्रेशन 4 तारखेपासून सुरू होणार आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करूया. पण जो 15% गव्हर्नमेंट आहे ऑलरेडी त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्यासाठी तो व्हिडिओ पहा. आता 15% प्रायव्हेट कॉलेज जो असतात त्याच्यासाठी काय महत्त्वाच्या सूचना आहेत, त्याचे रजिस्ट्रेशन कसे सुरू होणार आहेत, त्या रजिस्ट्रेशन मध्ये काय करावं लागतं, डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात का, त्याच्यासाठी पेमेंट किती करावं लागतं आणि त्याचे रूल्स काय आहेत, हे सर्व आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे. या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं काय आहे तर फक्त महाराष्ट्र स्टेटमध्ये जे 15% प्रायव्हेट कॉलेज असणार आहे, प्रायव्हेट कॉलेज बद्दल बोलत आहे, त्याचे रजिस्ट्रेशन आता सुरू झालेले आहेत. हे देखील नोटीस तुम्हाला पाहायला भेटेल. आता पहा, त्याच्यामध्ये नोटीस नंबर 1 पहिलीच नोटीस आहे ही, प्रोसेस ऑफ ऑनलाइन रजिस्ट्रेशन, ऑनलाइन पेमेंट अँड डॉक्युमेंट अपलोडिंग ऑफ स्कॅन्ड ओरिजिनल डॉक्युमेंट्स फॉर ऍडमिशन टू नीट UG 2021 फॉर ऑल इंडिया कोटा सीट्स इन प्रायव्हेट अनएडेड. ऑल इंडिया कोटा त्याच्यात कन्फ्युजन नका, त्याच्यात ते गव्हर्नमेंट साठी वेगळं होतं, आता हे प्रायव्हेट साठी आहे. इन प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी आयुर्वेदा, होमिओपॅथी, युनानी, BMS, BHMS, BUMS इन्स्टिट्यूट्स ओनली याच्यासाठी ही ऍडमिशन प्रोसेस आहे. आता ही CET सेल कंडक्ट करते ऍडमिशन प्रोसेस. आता बघा, कॅप राऊंड फर्स्ट बद्दल महत्त्वाच्या सूचना, त्याचे टाइम टेबल्स कशा पद्धतीने आहेत ते पहा. Desirous candidates are hereby notified to read the instructions, eligibility rules and registrations themselves as per the schedule given below. आता पहा, इथे काउन्सिलिंग ऍडमिशन इन ऑल इंडिया कोटा 15% सीट्स ऑफ प्रायव्हेट, फक्त प्रायव्हेट अनएडेड आणि मायनॉरिटी कॉलेज साठी ऍडमिशन प्रोसेस असणार आहे. आता याच्यामध्ये पहिला टप्पा काय आहे तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन. आता बघा, ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर नीट UG 2021 ऑन वेबसाईट mahacet.org. याच्यामध्ये तुम्हाला तिथे ऑल इंडिया कोट्याची एक टॅब दिसेल, तिथे जाऊन विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तर ह्याची डेट काय आहे 29 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 रात्री 9 पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतील. आणि म्हणजे एकूण किती 6 दिवस भेटतात तुम्हाला रजिस्ट्रेशन साठी. 29 तारखेपासून 3 तारखेपर्यंत, 3 फेब्रुवारी पर्यंत रात्री 9 पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतील. त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाइन पेमेंट गेटवे, ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचे. महत्वाचं सांगितलेलं ब्रॅकेटमध्ये नॉन रिफंडेबल, तुम्हाला पेमेंट किती करायचं 2000. तुमची कॅटेगरी कोणतीही असू द्या, तुम्हाला 2000चं पेमेंट करावं लागेल. हे 2000चं पेमेंट तुमचं नॉन रिफंडेबल आहे. तुम्हाला कॉलेज भेटू नाही भेटले, काही जरी झालं तरी तुमचे हे 2000 रुपये वापस येणार नाही. ज्यांना महाराष्ट्रामध्ये 15%तून प्रायव्हेट किंवा अनएडेड कॉलेज, त्यानंतर मायनॉरिटी कॉलेज अशा सर्व कॉलेजला अप्लाय करायचं असेल त्यांना 2000चं पेमेंट करावं लागेल, जे की ते नॉन रिफंडेबल आहे. ते देखील तुम्हाला रजिस्ट्रेशन सोबतच पेमेंट करावं लागतं. 29 तारखेपासून 3 तारखेपर्यंत तुम्हाला पेमेंट देखील करता येतील. त्यानंतर रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला डॉक्युमेंट देखील अपलोड करायचे आहेत. अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन PDF आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट देखील अपलोड करायचे. ते देखील 29 तारखेपासून 3 तारखेपर्यंत, 3 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट देखील अपलोड करता येतील. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले आहे या कॉलेजेससाठी त्यांची एक स्टेट मेरिट लिस्ट येईल. ती 4 फेब्रुवारीला येणार आहे संध्याकाळी 6च्या नंतर. त्यानंतर सीट मॅट्रिक्स येईल 4 तारखेला रात्री 8च्या पुढे. आणि महत्वाचं पुढे काय आहे तर ऑनलाइन प्रिफरन्सेस, म्हणजे तुम्हाला कॉलेजचे चॉईसेस द्यायचे आहेत. फिलिंग प्रोसेसेस फॉर नीट UG आयुर्वेदा, होमिओपॅथी अँड युनानी. आता हे केव्हा सुरू होणार आहे तर ऑनलाइन प्रिफरन्सेस पहा 5 फेब्रुवारी पासून ते 8 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला हे कॉलेजचे चॉईसेस तुम्हाला देता येतील. ऑनलाइन प्रिफरन्सेस
तुम्हाला लगेच द्यायचे का नाही, फक्त ऑल इंडिया जे गव्हर्नमेंट ऍडेड आणि डीम्ड साठी आहे त्यांना लगेच प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. रजिस्ट्रेशन अँड प्रिफरन्सेस त्यांचं सुरू झालेलं आहे. परंतु महाराष्ट्र ह्याच्यामधल्या फक्त स्टेट मधला बोलतोय आपण 15% कोटा प्रायव्हेट कॉलेजसाठी चॉईसेस केव्हा द्यायचे, 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत. रजिस्ट्रेशन ऑलरेडी 3 फेब्रुवारी पर्यंत करायचे, पण चॉईसेस केव्हा देता येतील त्यांना, 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन करता येतील. अशा पद्धतीने त्यांचा टाइम टेबल इथे आहे. आता रजिस्ट्रेशन पण झालंय, मग त्यानंतर आपण प्रिफरन्सेस पण दिले, डॉक्युमेंट पण अपलोड केले, सर्व झाले. मग काय होईल पुढे त्यांचा रिझल्ट येईल. रिझल्ट केव्हा, सिलेक्शन लिस्ट ऑफ फर्स्ट कॅप राऊंड 10 तारखेला त्याचा रिझल्ट येणार आहे, 10 फेब्रुवारीला रिझल्ट येईल. आणि ज्यांना कॉलेज भेटलेलं आहे त्यांना फिजिकल जॉईनिंग करावं लागेल, तिथे जाऊन जॉईन करावं लागणार टू द सिलेक्टेड कॉलेजेस ऍज पर द अलॉटमेंट ऑफ फर्स्ट कॅप राऊंड. 11 तारखेपासून 16 तारखेपर्यंत अशा विद्यार्थ्यांना तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. अशा पद्धतीने हा टाइम टेबल आहे. आता ह्याचे काही महत्वाचे रूल्स आहेत ते देखील आपण पाहणार आहे. इथे बघा, शेड्यूल फॉर सेकंड रजिस्ट्रेशन आणि पुढचं आहे ते पुढे सांगू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता महत्वाचं काय, रूल्स ऑफ द ऍडमिशन. आता पहा, सीट्स अंडर ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट विल बी ओपन इन नेचर. However, the relaxation in qualifying criteria may be provided category wise as per the central government list. आता तुम्हाला पहिल्यांदा हे ओपन नेचर मध्ये आहेत, म्हणजे ओपन नेचर मध्ये विद्यार्थ्यांना सर्वांना रजिस्ट्रेशन करता येतील आणि तिथे तुम्हाला सुरुवातीला तरी तुम्हाला कॉलेजची जी काही पूर्ण फी असणार आहे तीच तुम्हाला पे करावी लागणार आहे. हे खूप महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करताना याचं काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पुन्हा काय सांगितलंय, देयर शॅल नॉट बी एनी रिक्वायरमेंट फॉर डोमेसाइल सर्टिफिकेट इन पर्टिक्युलर स्टेट. तुम्हाला इथे डोमेसाइलची कुठल्याही याची गरज बिलकुल नसणार आहे, म्हणजे तुम्हाला अदर स्टेट साठी पण ते कामाचं आहे कुठे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या कोटातून. देयर शॅल नॉट बी एनी रिक्वायर्ड ऑफ डोमेसाइल. झालं, कॅन्डिडेट्स ऑलरेडी रजिस्टर्ड फॉर स्टेट काउन्सिलिंग इफ डिझायर्स फॉर ऍडमिशन इन ऑल इंडिया कोटा 15% सीट्स for private unaided institutes for BMS, BHMS, BUMS courses for academic year 2021-22 will have to register again for all India quota by paying ₹2000. ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटामध्ये गव्हर्नमेंट ऍडेड साठी ऍडमिशन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु त्यांना प्रायव्हेट साठी करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ₹2000 पेमेंट करावं लागणार आहे. तिकडे आपण 11,000 पेमेंट केलेलं आहे कॅटेगरीमध्ये, SC ST PWD साठी 10,500, डीम साठी 55,000 असं पेमेंट केलेलं आहे. परंतु ज्यांना इथे प्रायव्हेट साठी करायचे त्यांना 2,000 पेमेंट करावं लागणार आहे. पुन्हा महत्वाचा रूल आहे पुढचा, स्टेट काउन्सिलिंग ऑथॉरिटी will conduct rounds for all India quota private seats and vacant seats shall be converted into the state quota as per the instructions from the Ministry of Health, Ayush, Government of India, New Delhi. आता हे राऊंड होते, साधारणतः हे 2च राऊंड होणार आहेत. जर पुढचे राऊंड झाले तर आपण पाहूया. तर त्याच्यानंतरच्या राहिलेल्या जागा जे प्रायव्हेटच्या जागा राहतील त्या स्टेटला त्यांनी ते सरेंडर करणार आहेत असं सांगितलेलं आहे. Other criteria will be remain same as for the all India quota seats as mentioned on the AACCC. त्याच्यानुसार बाकीचे क्रायटेरिया सेमच असणार आहे. महत्वाचं काय बघा, आता कॅन्डिडेट्स हु आर अलॉटेड सीट इन बोथ कोटा. आता बघा, एखाद्या विद्यार्थ्याला दोन्ही कोटा म्हणजे काय, स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा. स्टेट कोटा म्हणजे काय असणार, प्रायव्हेट कॉलेज, आणि ऑल इंडिया कोटा म्हणजे गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज. जर अशा विद्यार्थ्याला दोन्ही कोट्यामधून कॉलेज भेटलं तर काय सांगितलंय, विल have to decided which quota seat they want to join. त्या विद्यार्थ्याला विचार करावा लागेल, त्याला स्वतःला ठरवावं लागेल की त्यांना स्टेट कोटामध्ये सीट पाहिजे का ऑल इंडिया कोट्यातून सीट पाहिजे. Candidates can join seat only one quota at a time. फक्त एकाच कोट्यामधून विद्यार्थ्याला एक सीट घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटली, ज्यांना भेटली नाही त्यांना पुढच्या सबसिक्वेंट राऊंड मध्ये जाता येईल, त्याच्याबद्दल काही नाही. Candidates allotted seat in both quota and join all India quota seat are not eligible for state quota subsequent round. ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही कोट्यामध्ये कॉलेज भेटले परंतु त्यांनी जर ऑल इंडिया कोट्यातून जर कॉलेज सिलेक्ट केलं असेल तर त्यांनी पुन्हा ते विद्यार्थी स्टेट कोट्याच्या पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाहीत. जर ज्यांना दोन्हीकडे सीट भेटली अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. कॅन्डिडेट्स हु हॅव नॉट अलॉटेड स्टेट कोटा सीट्स, जर त्यांना स्टेट कोट्यामध्ये सीट भेटली नाहीये अँड जॉईन ऑन ऑल इंडिया कोटा सीट्स इन फर्स्ट राउंड आर एलिजिबल फॉर स्टेट कोटा सबसिक्वेंट राउंड. खूप महत्वाचा रूल आहे.
म्हणजे काय सांगितलं बघा, कन्फ्युज होऊ नका. कॅन्डिडेट्स हु हॅव नॉट अलॉटेड स्टेट कोटा सीट. आता ही जर स्टेट कोट्याबद्दल बोलत आहे, जर विद्यार्थ्याला स्टेट कोट्यामध्ये पहिल्या राऊंडला सीटच भेटली नाही, परंतु त्या विद्यार्थ्याला जर अँड जॉईन ऑन ऑल इंडिया कोटा, जर परंतु त्यांनी ऑल इंडिया कोट्यातली सीट जॉईन केलेली आहे, तर असे विद्यार्थी आर एलिजिबल फॉर स्टेट कोटा सबसिक्वेंट राऊंड. तर ते विद्यार्थी स्टेट कोट्यामधल्या पुढच्या राऊंडला एलिजिबल आहेत. फक्त केव्हा एलिजिबल नाहीये, जर बोथ कोट्यामध्ये भेटलेले पण ऑल इंडियातले सीट जर तुम्ही घेतली असेल तर पुन्हा नाहीये. परंतु तुम्हाला स्टेट कोट्यामध्ये सीटच नाही भेटली आणि ऑल इंडियामध्ये भेटली आहे, तर तुम्ही स्टेटच्या रिमेनिंग राऊंडसाठी एलिजिबल आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. आता हे तर सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. HSCचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, प्लस नीट मधला क्रायटेरिया काय आहे, हा क्रायटेरिया त्यांनी इथं मेन्शन केलेला आहे. नीट मध्ये किती असले पाहिजे हे ऑलरेडी सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे ना, आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हे रजिस्ट्रेशन आहेत. महत्वाचे तर काय, हेल्पलाईन, ज्या विद्यार्थ्याला जर काय अडचण येतात रजिस्ट्रेशनसाठी, तर त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे, टेक्निकल सपोर्टचा आहे. तर असे विद्यार्थी तिथे संपर्क करू शकतात जर त्यांना काही अडचण येत असेल तर. महत्वाचं आपण पाहिलेलं आहे की 15% जो महाराष्ट्र स्टेट मधला कोटा आहे, तर त्याला प्रोसेसला सुरुवात झाली. ते महासीईटी कंडक्ट करते ऍडमिशन प्रोसेस. त्यामध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेज असतात, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज नसतात. प्रत्येक कॅटेगरीच्या मधल्या विद्यार्थ्यांना 2000चं पेमेंट करावं लागणार आहे. ज्यांना या ऍडमिशन प्रोसेसमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांना. रजिस्ट्रेशन करताना फक्त आधी रजिस्ट्रेशन, 2000 रुपयाचं पेमेंट, डॉक्युमेंट अपलोड एवढंच आहे. ऑप्शन फॉर्म हा पुढे भरायचा आहे, 5 तारखेला भरायचा आहे. ऑप्शन 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरता येईल. ऑल इंडियाचं वेगळं होतं, ते पण ऑल इंडिया आणि स्टेट याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. त्याचे रूल्स वेगळे आहेत, याचे रूल्स वेगळे आहेत, त्यातले पेमेंट वेगळं आहे, याचं पेमेंट वेगळं आहे. अशा पद्धतीने आपण स्टेटचं पण पाहिलेलं आहे. आणि हे कंपल्सरी नाही. काही विद्यार्थ्यांचा हे पण डाऊट आहे की सर आम्हाला ऑल इंडिया मधलं करायचं कंपल्सरी आहे का गव्हर्नमेंटसाठी. आम्हाला महाराष्ट्र स्टेटचं जेव्हा गव्हर्नमेंट BMS BHMS ऍडमिशन प्रोसेस सुरू, त्याचा देखील टाइम टेबल आला आहे. ते 4 तारखेपासून होणार आहे, ती आपण नंतर डिस्कस करू. तर हे कंपल्सरी नाही, हे पण कंपल्सरी आहे. ज्यांना 15% इथं प्रायव्हेट कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन करायचे, ज्यांना करायचं ते करू शकतात, पण हे कंपल्सरी नाही. ज्यांना नाही करायचं त्यांनी आपल्या पुढच्या जे महाराष्ट्र स्टेटचा जो कोटा असणार आहे, जे ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार त्याच्यासाठी थांबू शकतात. हे कंपल्सरी नाही आहे 15% कोटा. ज्यांना करायची इच्छा आहे ते करू शकतात, त्यांच्यासाठी ते नियम ऍप्लिकेबल असतील. ज्यांना प्रायव्हेटमध्ये करायचं आहे 15% कोट्यातून, त्यांच्यासाठी ते नियम ऍप्लिकेबल असतील. रजिस्ट्रेशनच्या फी वेगवेगळ्या आहेत, ते रजिस्ट्रेशनच्या फी विद्यार्थ्यांना भराव्याच लागतील. अशा पद्धतीने ही ऍडमिशन प्रोसेस असणार आहे. रूल्स आपण डिस्कस केले. रजिस्ट्रेशनला देखील सुरुवात झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही वायब्रंटला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. सर्व ऍडमिशन प्रोसेस एकत्रित सुरू आहे, त्याच्याबद्दल कन्फ्युज होऊ नका. अडचणी येत असतील आम्हाला नक्की संपर्क करा, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करूया. ऍडमिशन प्रोसेसच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहेत. काही काळजी करायची गरज नाही कोणत्या विद्यार्थ्याला आणि पालकाला. अशा पद्धतीने आपण सर्व रूल्स डिस्कस केलेले आहेत. आता आपण पुढे जसं जसं जाणार आहे वेगवेगळ्या राऊंडमध्ये त्याबद्दलच्या रूल्स कसे येऊ शकतात, ऍडमिशन जर भेटलं तर पुढे काय करायचं, अशा सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला पुढे घेऊन येणारच आहे. त्यामुळे थँक्यू सो मच.